गुड आफ्टरनून मंडळी, नमस्कार. आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं मी अनामिका खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप सगळे छान असाल. मैत्रिणींनो, फराळाची तयारी चालू आहे. काहीचा फराळ चालू आहे. म्हणजे माझा फराळ चालू आहे. काल मी चिवडा केला आणि करंज्या केल्या, तुम्ही बघितल्यास. तर आज मी बनवणार आहे गोड शंकरपाळी आणि खारी शंकरपाळी. खारी शंकरपाळी मी गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे आणि गोड शंकरपाळी मी मैद्यापासून बनवणार आहे. तर त्यासाठी इकडे मी मैदा घेतलेला आहे. तर माझं प्रमाण नेहमी असं आहे की 5 वाटीला की नाही पाऊण वाटी तूप आणि 1.5 वाटी साखर, हे प्रमाण आहे माझं. मी ना तूप गरम करते ना मी पाणी गरम करते, मी काही करत नाही तसं. साधं पिठी साखर घ्यायची, म्हणजे पिठी साखर ही 1.5 वाटी लागते. आणि जर तुम्ही साखी साखर घेतला तर ती तुम्हाला 1 वाटी लागेल, फुल 1 वाटी. आणि थोडं जास्त लागेल, कारण की 1 वाटी म्हणजे थोडी जास्त साखर घ्यायची. पिठी साखर घेतला तर तुम्ही 1.5 वाटी लागेल, असं माझं प्रमाण आहे. या प्रमाणात तुम्ही करून बघा. मागच्या वर्षी पण मी तुम्हाला दाखवलेल्या खूप छान अशा लेअर्स सुटलेली शंकरपाळी बनते. तर आधी मी पीठ चाळून घेणार आहे. पीठ चाळून घेताना कुठलं पण कधी पण पीठ चाळून घ्यायचं, तर की पदार्थ असा हलका होतो. पीठ असा त्याच्यामध्ये एअर निर्माण होते पिठामध्ये, आणि की नाही पीठ असं हलकं होतं. आणि शंकरपाळी म्हणा किंवा करंजी म्हणा, काही पण म्हणा, चांगलं कुठलाही पदार्थ होतो. तर मंडळी, आधी हे 1 किलो पीठ आहे माझ्याकडं. कात्री कुठं ठेवली आहे बघ. आधी मी शंकरपाळीचं पीठ मळणार आहे, गोड शंकरपाळीचं. मला आधी गोड शंकरपाळी करायचं आहे आणि मग खारी शंकरपाळी. मी जरा हे पीठ मळून ठेवते आधी, आणि मग खारी शंकरपाळीचं मळून ठेवून मग त्या करते, आणि मग त्या. असं माझं आजचं उद्दिष्ट आहे. कारण की आपलं महिलांचं कसं असते, एकाच दिवशी बरेच पदार्थ आपण करतो. ते खूप दिवस असं लांबट लावलं ना, तर कधी असं वाटतं की बाबा कधी एकदा संपते. फराळाचं टेन्शन असतं ना आपल्याला थोडंसं, जोपर्यंत कंप्लीट होत नाही. आणि असंही आता आमच्या माहेरची मंडळी येतात. नेहमी कसं आम्ही तिथे सोबत असतो, त्याच्यामुळे काय वाटत नाही. दरवर्षी आमच्या सासूबाई असायच्या. आत्ता जसं चॅनल चालू झालंय ना, तशा सासूबाई आमच्या नाही येत. नंतर आमच्या दिवाळीला त्या असायच्या दरवर्षी. यावर्षी पण मी त्यांना किती फोर्स केला, या चला आम्ही नेतो तुम्हाला, या. नाहीच बोलले, आता काय सांगेल. बघू कधी येतात. येणार आहेत, पण त्यांना आणणार आहे आम्ही, बघू. तर चला मंडळी, हे मी पीठ मोजून घेते आणि चाळून घेते. असं मी 5 वाट्या पीठ घेणार आहे. तो गरम व्हायला लागलाय ना, काय माहिती का गरम होते. आणि पंखा बंद केला तर अजूनच गरम होते. मला असं वाटतंय मी ऍप्रन लावायला हवं. गरम पण होतंय आणि पीठ सगळं लागते ना. ऍप्रन आहे माझ्याकडं, पण ते सर्वांस असं डॉली आली की जास्त वापरलं जाते. तिला जास्त भांडी घासायला लागते ना, ती वापरतेच. माझ्या लक्षातच येत नाही. चला आता पीठ चाळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. मी हे 5 वाट्या पीठ मोजून घेतलेलं आहे. मला 1 किलोच्या वरती पीठ लागले. म्हणजे 1 किलो होतं पीठ ह्या पिशवीमध्ये. पूर्ण 1 किलो, आणि ह्याच्यामध्ये 1 पाव किलो होतं असेल. असं मी एकूण 5 वाट्या मोजून घेतलेलं आहे. आता आपण की नाही ह्याच्यामध्ये मोहन घालूया तुपाचं. ज्या वाटीनं आपण पीठ मोजून घेतलंय ना, त्याच वाटीनं पाऊण वाटी बरोबर आपल्याला तूप घ्यायचं आहे. हे माझ्याकडे तसं ते मेल्टेड तूप आहे, किंवा शुद्ध देशी गाईचं तूप आहे. असं की नाही फराळ करताना हा खूप म्हणजे असं सगळं किचनला हात लागतो आपला, काही करताना. नाही परत आपण स्वच्छ केलेलं किचन जात नाही याच्यामध्ये, घाण होतच. काय करणार, त्याला काही करू शकत नाही. परत पुसून घ्यायला लागेल दिवाळीच्या आधी, म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या आधी 1 दिवस परत पुसून घ्यायला लागते. बरोबर मी पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे. आता आपण की ह्याच्यामध्ये आधी ब्रेकफास्ट केला ना, फ्रूटवरती मीठ टाकायसाठी नेलेलं. तर थोडंसं आपण याच्यामध्ये टाकूया मीठ, म्हणजे छान लागतं थोडी शंकरपाळी. अगदीच थोडं. आणि इलायची पावडर पण टाकू शकता तुम्ही. माझी फ्रीजमध्ये होती इलायची पावडर. एक टाईट डब्बा आहे हा, म्हणून मी फ्रीजमध्ये दिले ठेवून. सगळं आधी मिक्स करून घेऊया आणि मग याच्यामध्ये आपण हे तूप घालूया. तूप तसं गरम करायची काही गरज नाही आहे. तुम्हाला गरम पण घालू शकता तुम्ही, असं काही नाही. एवढ्या भानगड्या करायला काही गरज नाही आपल्याला. आधी आता आपण हे पीठ चांगलं ह्या सगळ्या पिठाला व्यवस्थित लावून घेऊया.
ज्या वाटीनं आपण मैदा मोजून घेतला त्या वाटीनं आपण 1.5 वाटी पिठी साखर घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये गार पाणी घालून आपण ते मेल्ट करून घेणार आहोत. तुम्हाला जर हे गरम करायचं असेल तर ते गरम करून परत गार करायला लागतंय. त्यामुळे मी नेहमी काय करते, थंड पाणी 1 वाटी घालते. 1 वाटीपेक्षा थोडं कमीच घालायचं तसं पाणी की नाही, थोडंसं पाऊण वाटी घातलं तरी पण चालतंय आणि मग बरोबर होतं. अगदी पाऊण वाटी घातलं तरी मी पण थोडंसं अगदी 2-4 चमचे ठेवलेलं आहे पाणी. थोडंसं 1 वाटीपेक्षा जरा कमी पाणी घातलंय मी आणि साखर ह्याच्यामध्ये मी पिठी साखर होती ती मेल्ट करून घेतले. आता आपण याच्यामध्ये हे पीठ मळूया. थोडं तो लागेल तसं पीठ आपल्याला घालायचं. पाणी हे जे साखर पाणी आहे ना हे आपल्याला लागेल तसं घालायचं. काही जण याच्यामध्ये हे पण वापरतात, दूध वापरतात. मी दूध नाही वापरते. एकदमच असं पाणी घालायला जायचं नाही, आपल्याला अंदाज पण येत नाही ना. बघा हा तुम्ही असा घट्ट गोळा मी मळून घेतलेला आहे. जास्त पण एकदम घट्ट नाही आणि एकदम मऊ पण नाही, अगदी छान झालंय. आता ह्याला की नाही आपण सेट व्हायला 15-20 मिनिटं ठेवून देऊया. तोपर्यंत मी की नाही खाऱ्या शंकरपाळीचं पीठ मळते. गव्हाचं पीठ घेऊया. गव्हाचं पीठ मी काल की नाही दळून ठेवलंय. हा माझ्या गव्हाच्या पिठाचा डब्बा आहे. चला गव्हाची पिठा शंकरपाळी करताना पण माझं कमी तेच आहे, थोडंसं तेल कमी घालते मी. चार वाट्या मी गव्हाचं पीठ घेणार आहे आणि 1 वाटी मी घेणार आहे मैदा. आणि हे जे पीठ आहे ना गव्हाचं, तर हे मी दळताना थोडंसं ह्याच्यामध्ये चण्याची डाळ घातली होती, तुम्ही बघितलेलं हरभऱ्याची डाळ. त्यामुळे नेहमी की नाही पुरी वगैरे खूप छान होते. 4 वाटी फुल भरून घेतलेला आहे मी गव्हाचे पीठ आणि 1 वाटी मी फुल भरून घेते मैदा. मैदा नाही घातला तरी चालेल. आधी मिक्स करून घेऊया हे पीठ. थोडासा की नाही बारीक रवा पण घालायचा याच्यामध्ये. हा एकदम बारीक रवा आहे माझ्याकडं. आम्ही अर्धी वाटी घालणार आहे. कसुरी मेथी थोडीशी अशा हातावर चुरून घालायची. अशी मी फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे मी अगदी छान अशी बारीक कुरकुरीत झाली, एकदम भारी अशी. फ्रीज मध्ये ठेवायची, कसुरी मेथी खराब होत नाही. आणि आपण याच्यामध्ये घालूया 1 चमचा ओवा, तो पण असा जरा हातावरती चुरून. 1 चमचा घालूया तिखट. लाल मिरची पावडर आहे, बाकी मसाला नाही आहे तो. आणि मिरी पावडर. छान अशी जरा खमंग लागते. त्याच्यानंतर मी थोडंसं याच्यामध्ये जिरा पावडर घालणार आहे. तुम्ही अख्खं जिरं पण घालू शकता. कलोंजी, तुमच्याकडे काळे तीळ असेल तर घाला. कलोंजीनं छान टेस्ट येते काळ्या तिळांपेक्षा पण. खारे शंकरपाळी थोडंसं जास्त लागतं. की मी कच्चंच तेल घालणार आहे. 1, 2, 3 पळ्या मी तेल घालणार आहे याच्यामध्ये. मला कडकडीत तेलाचं मोहन हवा असेल तर तेही तुम्ही घालू शकता. चला आता हे सगळं मिक्स करून घेते आधी. चांगलं असं सगळं असं पिठाला चांगलं चोळून घ्यायचं. अजिबात शंकरपाळ्या बिघडत नाहीत, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही कसलं. मनापासून घ्यायचं, जय श्रीराम बोलायचं. हो खरं आहे, देवाचं नाव घेत घेत ना आपण कोणताही पदार्थ केला तर आपल्या मनाला भारी वाटतं आणि तो पदार्थ चांगला होतो, अशी आपली मनाची संकल्पना तयार होते आणि खरंच तो पदार्थ चांगला होतो. अशी मूठ तयार झाली ना की ओळखायचं पीठ आपलं बरोबर आहे. आपण हे थंड पाण्यामध्ये मळून घेऊया. थोडंसं मी टेस्ट करून बघितलं पीठ बरोबर आहे का, कारण की आपण एकदम मळल्यानंतर मी नंतर मीठ घातलं ना अजिबात लागत नाही. त्यामुळे ह्या स्टेजला पण मीठ चेक करायचं आणि मग मळून घ्यायचं. श्रीरामचंद्र कृपालु भजुमन हरन भव भय दारुणम नभ कंजलोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम
तर मंडळी, माझ्या मोबाईलचं हे संपलेलं चार्जिंग, त्याच्यामुळे मी कट करून घेतलेले आहेत शंकरपाळी. बघा केवढ्या जाडीची ठेवले, बघू शकता तुम्ही, एवढी जाडी आहे. मला मी दाखवेल अजून एकदा कसं मी केलं. फोल्ड करून मी कट केलेलं आहे. आणि इकडे तेल गरम करत ठेवले. एक शंकरपाळी मी टाकलेली आहे बघायसाठी. तर आता आपण सगळ्या शंकरपाळ्या याच्यामध्ये टाकून घेऊया. चला, आता मी डायरेक्ट ह्याच्यामध्येच घालते. थोडं सांभाळून करायचं बरं का, तेल बिल उडू शकतंय. हलवायचं नाही, जरा वेळ आपण त्याला असं. आता एक सारखं आपल्याला असं हलवून की नाही शंकरपाळी छान असे मीडियम गॅसवरती तळून घ्यायची. खूप बारीकही करायचं नाही, खूप मोठाही म्हणजे मोठाही करायचं नाही. ह्या पद्धतीनं मी की नाही असं फोल्ड करून घ्या. असं फोल्ड करून घेते म्हणजे त्याच्यावर लेयर चांगले येतील. आणि मग गोल करून आपण हे कट करून घ्यायचं. थोडं जाड ठेवायचं. ते बघा, त्याच्या कडक कट करून घ्यायच्या अशा. आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता. इकडं ही शंकरपाळी झालेली आहे, आपण काढून घेऊया. लेयर सुटलेले आहे त्याला. त्याच्यापेक्षा जास्त त्याला डार्क कलर करायचं नाही. तर मैत्रिणींनो, बघू शकताय किती छान याला असे पदर सुटलेत. उजेडामध्ये बघू शकता तुम्ही शंकरपाळी छान पदर सुटलेत, अगदी खुसखुशीत झालेली आहे. आज मला 4:45ला सरप्राईज मिळाले. आमचे साहेब आले. मी म्हणजे दरवाजा उघडल्यावर कोण आलंय बघते तर यांनी आपडे काहीतरी मिळालं ना. हो, ते आज मी दिवाळी मेला आहे ना नेवीनगरला, त्याच्यामुळं. आणि बरेच वर्ष आम्ही दिवाळी मेल्याला गेलेलो नाहीये. लहान पोरं होती तेव्हा जायचो, इथून पण जायचो ना आपण. इकडे आलो तेव्हा, रिटायर झाला तुम्ही तेव्हा पण. आता काय होत नाही ते जायचं. आणि की दिवाळी मेला लागतो तेव्हा पोरं नसतातच इथं. तिनं दिवाळीत येतात. दिवाळी मेला दिवाळीच्या आधी असतो. तर मंडळी, ह्या शंकरपाळ्या मी केलेल्या आहेत. आता ह्या मी गार करत ठेवल्या त्या परातीमध्ये. आणि ह्या पण झाल्या बघा एवढ्या. आणि की नाही रसाळ वहिनींच्या करंज्या लाटायला जायचं आहे. काय केलं, माझं पिठच संपेना कधीपासून. हे एवढे 2 गोळे राहिलेत. एवढे 2 गोळे करायला पण माझी 15-20 मिनिटं जातील. म्हटलं तर ठेवूया आणि जाते मी त्यांच्याकडं. कारण की तेल पण संपलंय कढईतलं. आणि त्या खाऱ्या शंकरपाळीचं हे पण बघू शकते. खाऱ्या शंकरपाळीचं पीठ पण इथं मळलेलं आहे ऑलरेडी. तर फ्रीजमध्ये ठेवते जरा वेळ, म्हणजे फारच पातळ नको व्हायला. आणि आल्यानंतर करते. हे गार होऊ दे, राहू द्या इथंच ठेव. आणि तुम्ही जेवून आलाय? चालेल, ठीक आहे. चला तर मग जाऊया रसाळ वहिनींच्यामध्ये. रसाळ वहिनींच्या घरी करंज्या लाटायला. त्या आपल्यात आल्यात नाही, आपण त्यांच्यात जायचं नाही. वय बरोबर नाही वाटत ना. हा बघ, तुम्हाला स्वप्न पडलं काय कसं? उद्या तुमचं नाही करायला पाहिजे ना. असं कसं माझं काही जास्त नाही. कसं रवा भिजवलाय? नाही, तुम्ही एकदा रव्याचे केलते म्हणून विचारते. हो, रवा थोडासा रवा घातला. आले मी रसाळ वहिनींच्या इथून. त्यांच्या झाल्या, थोड्याशा राहिल्या होत्या. मग वैदळ वहिनी आल्या म्हणून मी आले. आणि थोड्याशा माझ्या शंकरपाळ्या करायच्या राहिल्या होत्या ना. दिसतंय. ह्या 2च गोळे राहिलेले ते आधी केल्या. हा थोडा साठा तयार केला. आता खाऱ्या शंकरपाळ्या करूया आपण. तर आधी मी खाऱ्या शंकरपाळीमध्ये की मी काय करणार माहिती आहे का, साठा लावून ते असतात ना लेअरवाल्या, ते थोडं ट्राय करणार आहे. थोडं आपलं साधंच करणार आहे. साधी आपण शंकरपाळी लाटून कापतो ना तसं.
4 पोळ्या लाटून घेतल्या मी. त्या पातळ लाटून घेते, तुम्हाला दाखवते. त्याच्यावर मी साठा लावते. बघा साठा करून घेतले मी. थोडंसं तुम्ही तेलाचं पण करू शकताय. मी याच्यामध्ये तूप घातले आणि मैदा घातलाय. हे लाटून झालंय. आता आपण ह्या लेअर करूया. थोडं थोडं साठा लावायचं बरं का, जास्त नाही लावायचं, कारण आपण मोहन पण घातलेलं असते त्याच्यामुळं. आता सगळीकडे असं पसरून लावून द्यायचं. तर ह्या पद्धतीनं फोल्ड करून की नाही तुम्ही असं थोडंसं त्याच्यावरती साठा लावून परत की नाही असं चौकोनी करायचं. त्याला असं आपण आता लाटून घेणार आहोत. एक त्याची अशी मोठी अशी पोळी बनवणार आहोत आणि मग कट करून घेणार आहोत. तसं की नाही केल्यानं की चांगले असे लेअर सुटतात आणि अशी खाताना पण एकदम खुसखुशीत लागते. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता. अशा शंकरपाळीसारखं कट केलं छोटं छोटं तरी पण चालेल, किंवा असं लांबट कट केलं ना तरी पण चालते. असे थोडेसे लांबड्या लांबड्या असतात ना तशा टाईपमध्ये. आणि जास्त तेल गरम करायचं नाही, तेल मीडियम गरम असलं पाहिजेत. खूप साऱ्या एकत्र बनवून की नाही ताटामध्ये ठेवून तुम्ही एकाच वेळेला अशा तळू शकता. तसं पण बरं पडते बरं का. तुम्हाला जर तसा फास्ट वेग नसेल ना तसं केलं तरी पण बरं पडतंय. आणि लेअर बघा किती छान सुटलेले आहेत, तुम्ही बघू शकता. जवळून पण छान अगदी लेअरवाल्या झालेल्या आणि अगदी खुसखुशीत पण झालेल्या, चांगले त्याला लेअर सुटलेले. चला मंडळी, हा व्हिडिओ इथंच एंड करते. आवडल्यास नक्की लाईक करा.